सगळं सांसूनच दिसू राहिलं रे. मग कुठं गेले सगळेच्या सगळे? वावरात गेले बा तात्या. तात्या, देवानंद भाऊ पाटील. अरे वावरात ते गेले, बाकीचे गेले असं काय? बाकीच्या तर आपल्याला का माहित आहे? आपल्याला सुधरत नाही इथं. सकाळी उठलं का पांटेला उघडा, हा रातभर इथं थांबा. नाही रे, आता तुला माहित असते नाही तर बसला राहायचं म्हणून विचारलं. उठवा ना हो, उठवा ना त्याले. किती वेळा पसरलाय तो, हा ते समजून नाही राहिलं तुमचं तर. अरे मी आता कामाला जाऊ का त्याला उठवू? त्याला काम नाही आहे का त्याला उठवायचं? मी कामाला जाऊ का नाही जाऊ तू सांग पहिले. चांगली एक निंबाची काडी घे आणि चांगले त्याच्या ढुंगणार फटके. कसा उठत नाही मग पाय. अरे उठलो ना आई, उठलो ना बाबा. काय तुम्ही बी आपलं घर गांधी विचाराचं आहे आणि तुम्ही काय घडी घडी अहिंसा करायला पाहता? नुसतं मार मदाळाच्या गोष्टी. हा उठलो ना शांततेत. काय तू बी हात पाय तोंड धुतलं रे का बस? सगळंच धुतलं. जेवण बनवून ठेवलेलं आहे, चुपचाप जेवण कर. चल. मी शरीराची लय काळजी घेतो आई. हा पहिले नाश्ता करीन, मग चहा पिन आणि मग जेवण करीन आणि मग रात्रीचं जेवण करीन. नाहीतर तू घरी येतच कायले खाले देतो ना आणि झोपाले. बस कोणतं काम करतो तू? आता जर झोपेतून उठला असता तू तर डायरेक्ट लिंबाची काढीत होती त्या ढुंगणावर. अरे अशा मार मदाळाच्या गोष्टी नका करत जाऊ सकाळी सकाळी. काही अर्थ आहे का त्याले? हा मग आपण गांधी जयंती करून काही फायदाच नाहीये. गांधी जयंतीत काय सांगितलंय तुम्हाला माहित नाही काय? गांधी जयंती तर करतोच आपण, पण शहीद भगतसिंगची बी जयंती करतो. एवढं लक्षात ठेवतो. चला आनंद बाबू लक्षात त्याला. आपण गांधीजीला मानतो आणि शहीद भगतसिंगला मानतो. समजलं ना? टाइमाला तसं करतो म्हणून झडपे बी देतो आणि लाड बी करतो. झाली का तुमची सायकल पुसणं? द्या बरं, बाद येतो 10 मिनिटात. लवकर लवकर इथून चालला जा लवकर सोनिया. माझ्या डोकं खराब करतो. हा बरोबर मग कामाचा टाइम झाला का तू सायकल घेऊन जातं. मी का पैदल जात जाऊ का रे? चालत जाणं थोडेसे पैदल. व्यायाम होते शरीराचा. ह्या वयात व्यायाम नाही करसान तर मग तुम्हाला म्हातारपणी अकळन बरं. आणि तू माझी सायकल घेऊन जात जा, नाही तर गाडीनं घुमत जा. तुला नाही व्यायामाची गरज नाही. आराम करा. त्या एवढाले पोट्टे पाहिनं जरासे 1-2 वर्षानं मोठे ते पोलिसात लागू राहिले. त्याला 10वी नाही निघू राहिली. त्या फक्त म्हटलं रिझल्ट लागू दे 10वीचा आणि काय होते फक्त पाहू दे. मग तू आहे आणि मी आहे. तुम्ही मीच फक्त. आणि आई कुठं राहीन मग? जास्तीचा येल नको पाडू, नाही तर झडपे खाशील. चल गुपचाप जेवण कर घरी. नुसतं बाहेरचा चरवायला नाश्ता चहा. बिमार पडला तर आम्ही पैसे लावा बरे. तू सांग ना बाई व 10 मिनिटाचं काम आहे. वाचतोय तो सायकलनं. त्या बाबाच्या जर सायकलने ते हात लावला, मार खाल्ला त्या, मला सांगू नको. मी म्हणत येणार नाहीये. कामाला चालले सारखे कामाला जाऊ दे. 2-4 डाव झालं त्याच्यानं मजुरी पडली त्याची वाली. बरं बाबा बरं, नका देऊ सायकल. बस तुम्हीच पाहिली सायकल, नका देऊ बा. जातो म्हटलं बाबा मी पैदल. राहू द्या. बाकीच्या लेकराले पा हिरो होंडा काय आणि कार काय. मला पाहिलं तर जरासं 10 मिनिटं सायकलीने देत. वा रे वा, मस्त काम आहे. चाललो म्हटलं मी पैदल. चल चालता वय लवकर. चाललो म्हटलं मी आई पैदल. सारखा निघ मागाने पलटाचं. लवकर निघ. त्या लाडाच्यानं वाया गेला म्हटलं तो पुरा. माझ्या लाडाच्यानं वाया गेला का तुमच्या लाडाच्यानं वाया गेला तो? एक आकडा नाही फसू राहिला आपला. काय झालं तर माय कोणत्याच्या कोणता आकडा येऊ राहिला. जळ आवडा येत नाही. काका तुमच्या वंशाचा दिवा कुठे आहे? वंशाचा दिवा झोपलाय सध्या. सांगा त्याले का त्या मित्र आला म्हणा सोन्या पाक जा उठते तो. जा माझा निरोप द्या त्याले. त्यावेळा आहे का मी मला कामात सांगू राहिला तू? मला मग बोला का त्याला सांगा निरोप द्या, असं द्या तसं द्या. जायन ज्यूस निरोप दे. काय करायचं कर. कुठं लवकर द्या दलिंदरा रे. जाऊ द्या ना. गरम कायले होता सकाळी गरम होऊन काही फायदा आहे काय? बस सकाळ होय का हे? सकाळ होय का आता? 2-2:30 वाजू राहिले. सकाळ म्हणून राहिला तू? सकाळ नाही तर दुपार. काय दुपारी तुम्ही? चल जा लवकर आणि त्याला उठो. चेत्या उठ रे लवकर. जायचंय म्हटलं आपल्याला घुमाले. अरे उठ रे राजा, उठणं. भल्लाच पसरला तू बी. त्याला काय समजून नाही राहिलं राजा. 10 मिनिटं थांबणं. 10 मिनिटात आलो मी. मग काका काय म्हणते? कुठपर्यंत आला आपलं काम? कायचं काम रे? कोणतं काम? हेच जे तुम्ही करता, पेपर वाचायचं काम. आपल्या कामाशी काम तू शहाणपणा काही करू नको. मले परेशान नको करू भाई तुझा. काढ बरं गाडी काढ. हे लालवाली गाडीला जर हात बी लावला हातपाय तोडून टाकीन मी एखाद्याचे. आशीर्वाद द्या ना. कोणीच नाही तुमची गाडी कुठं. आशीर्वाद द्या पहिले. सोन्या हे कधीपासून चालू केलं रे बा त्या? जरासा चुपचाप राहत नाही रे बाबा. पूर्ण प्लॅनिंग फेल करून टाकते. कायची लाडी गुडी कायची म्हटलं हे. म्हणजे तुम्ही माय फादर होय तर जराशे पाय नाही लागू शकत का मी? त्याच्यासाठी तुम्ही मावर संशय पकडता. वा मस्त फादर आहे तुम्ही माले. हे काय नवीन आणलं आता त्या? फादर काय नवीन काय म्हटलं हे? अरे फादर म्हणजे काका बाबा असते ना हो. फादर म्हणजे बाबा होते तर सरका बाबाच म्हण. हे फादर गिदर कुठून आणलं रे त्या? इंग्लिशचा शब्द होय ना तो. इकडे ये 2 मिनिटं. इकडे ये. काय घडी चिल्ला होता? कामं करू का नाही करू मी घरचे? अहो यानं कुठून आणलं हे? फादर लावली ना आता. हे पाय बरं नवीन आणू आला. पहिले मम्मी पप्पा आता फादर. आणि त्या आईला काय म्हणतो मग? गदर नाही मदर. हे त्याले नाटक बिलकुल बंद कर. मदर आणि फादर आणि मम्मी आणि पप्पा सारखा आई बाबा म्हणत जाय. 50 रुपये द्या बरं बाबा सध्याचे. खरी म्हटलं कायची लाडी गुडी होय. याच्यासाठी पाया लागला होता काय?
50 रुपये नाही, 1 रुपया बी नाही मावशी. 50 रुपये म्हणला तू, 1 रुपया नाही देत तुले. बरं गाडी घेऊन जातो तुमची, बात आणून देतो 10 मिनिटात. त्याची गाडी घेऊन जा, माझ्या गाडीला हात नाही लावायचा. आताच पुसपास करून ठेवली मी, बिलकुल नाही. अबे चेत्या, त्या कचरा पेट्या म्हटलं अंदर ठेवायच्या होत्या ना. हा दिसला एखाद्याले आणि एखाद्यानं सांगितलं तर मग सरपंचले. बरं जाऊ द्या, पण हे कचरा पेट्या अंदर ठेवा. गहू ठेवायला आणल्या ना त्या. तू तर म्हणे काय वाटायला आणल्या म्हणे त्या. आता काय म्हणणार आहे मग, इथं 2-3 बाया बसल्या होत्या ना, त्याच्यात एकटा म्हणू काय अंदर ठेवा ते पटकन. नाही तर एखाद्याला दिसले तर कंप्लेंट करेन, मग वांद्यात कमी येऊन जाईल. आणि आता खुर्च्या येते 2 त्या अंदर ठेवायचे आपल्याला. चल झालं का त्याला आटपलं ना, चल गाडी काढ आपली. ते जेवण करून घे ना. जेवण कोण करा. जेवण आता तर पहिले नाश्ता करायचा आहे, मग चहा पी, मग जेवण, मग रात्री जेवण अधिक. कोणी कानीचा घुमू राहिला, उंजीन लागली म्हणजे आणतो तू आमच्या होची. हेच काम करतो, दवाखान्यात न्यायचे तुला घडी घडी. चल घे, चल वरता वळ. पाहिजे सोडतो नको, नाही तर माझं काम भारी करून टाकशील. अरे काय आताच काम करू राहिलो काय, तुम्ही तर आम्हाला नवीनच समजता राजू. हे समजत नाही तुमचं बी. जा दुसरा टीना ना. अरे लय गरम अरे बाबा, ते पार हात जाऊ राहिले माये. कपडा घ्या एखादा हातात. पाहिजे रे, आरामानं चालू द्या, गडबड नका करू. खटपट झालं का, होऊन जाते. दुपारपर्यंत लावते हे सगळं. अरे का भाऊ, होऊन जाईल ना हे 5 वाजेपर्यंत. होऊन जाते 5 वाजेपर्यंत तर आरामात होऊन जाते. कुठं गेले मालक, कुठे गेले तुमचे? 2 मिनिटं टीना आणून राहिले, ते टीना टाकाले. अरे अरे इकडे अरे लवकर. चला येऊ द्या वरत. लहान राजा गरम आहे रे बाबा. टीन मग काय होतो. आणि आम्ही इतक्या वेळचं वरता येतं. हा खालून नाही शेकू राहिली, वरतून नाही शेकू राहिली आमची वाली. अरे 3 जणांना डोक्याला काही बाणाचं होतं ना. हा काही काय हो. अरे काही फरक नाही पडत चालले, सरपंच साहेब सवय आहे चालले. अरे होऊन जाईल ना भाऊ, आज हे पूर्ण ओके झालं पाहिजे बाबा. 5 वाजेपर्यंत होऊन जाते, त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. तुम्ही तिकडे दिवस रात्र एक करा. हे पाणी याच्या पहिले मला पुरं ओके करून द्या काम. अरे आहो इकडे बाजीवर या बसाले. हा येतो ना, थांब ना 2 मिनिटं. का हो भाऊ, हे जे सगळा सेटअप गिटअप टाकू राहिले, हे पण सक्सेसफुल काम आहे काय? अरे ते जाऊ द्या, पण दिमाग देणारा किती खतरनाक असा. दिमाग देणारा तर जाऊ द्या, 100 भेटते असे. पण दिमाग वापरणारा किती भयानक असा, सांगा बरं. अरे माया मजुरानं म्हटलं, मी म्हटलं ना तर मला म्हणे तुम्ही फक्त तुमचं काम करा म्हणे. म्हटलं मी काय करावं, आमचं काम आहे तर बाबा तू करून काय आहे तिच्यात, नाही काय आपल्याला पैशाची म्हटलं. ते आता तिकडे पाणी लागो का नाही लागो, काय करावं लागते आम्हाला, काय घेऊन देणं. हा आमचे तर पैसे वसूलू राहिले. एवढे कष्टकार झाले, पण एकाने असं डोक्ष नाही लावलं जेवढं तुमच्या सरपंच साहेबांनी लावलं. अरे नाही इकडे गोष्टीच करत बससान काय. अरे जाओ जा टीना ना, तिथं गोष्टी काय करू राहिले टीना ना पहिले. आम्हाला कहून तर काय माहीत तात्या, असं वाटू राहिलं का तुम्ही ह्या गोष्टीत लंबे फससान. कारण कसं आहे, जर ताकदनं पाणी आलं तर मग कसं करसान. सगळी सोय लावली आहे ना. पाणी जे आहे ते नाल्यानं सोडायचं आहे, ते नाल्यानं सोडून देतो ना. त्याच्यावाला पाणीचा जो उतार काढवालो ना, तर ते पाईपानं नालीच्या याच्यात डायरेक्ट. हां म्हणजे हे जे वरचं पाणी पडलं ते आपल्या मालाला काहीच नुकसान नाही पोहोचत. असा गेम आहे तो. काय माहीत कसा गेम आहे बा, तुम्हालाच तुमचं माहीत. तो वेल्डिंगवाला स्वतः म्हणून राहिला का एवढे जण कास्तकार झाले म्हणे आतापर्यंत, पण हे कास्तकारला खतरनाक दिसू राहिले म्हणे बा. अरे हे जर सक्सेसफुल झालं तर सगळ्याच भलं होईल ना, आणि नुकसान झालं तर मग एकट्याच होईल. म्हणून मी तुमच्यासाठी सगळं करू राहिलो. म्हटलं हे झालं तर सगळ्याच चांगलं होईल, आणि वाईट होईल तर मायाच होईल. आता मला तर तेवढं रिस्क घ्यायच लागेल ना. आता मी जर सरपंच बनलो तर बाकीच्या आईले नुकसान नाही झालं पाहिजे. त्याच्यानं माया नुकसान झालं चालते मला एकट्याचं, पण बाकीच्या आईचं नाही झालं पाहिजे. त्या हिशोबानं केलं आहे हे. पण सप्पाच म्हणत आहे ना वेल्डिंगवाला माणूस, का काही कामाची गोष्ट नाही म्हणून. 2 मिक्सर तंबाखाचे पान बनव, आणि 2 आपले मसाला पान बनव, आणि 10 रुपयाच्या राधा पुळ्या दे. हो डॉक्टर साहेब, तुम्ही लोकांना सांगताय की तंबाखानं कॅन्सर होते, तंबाखू नका खात जाऊ, आणि तुम्ही ढळाल खाऊ राहिले. लोकाले तसं सांगाच लागते. हां लोकाले तसं नाही सांगशील तर कसं तर मग मी एवढी मोठी डॉक्टरची डिग्री केली, ते वाया नाही जाईन काय. हां काय समजत नाही राजा त्याला. तसं नाही म्हटलं, पण तुम्हाला नाही होत का म्हटलं तंबाखू खाल्ल्यानं कोणत्या बिमाऱ्या. नाही मले कशा होय, तंबाखू खाल्ला का मी औषध घेऊन घेत असतो. काही राजो काही लावताय, तंबाखू खाल्ल्यावर औषध घेऊन घेत असतो, हे तर नवीनच आणलं. अरे देणार रे बाबा तू देणं. अरे कोणत्या बिमाऱ्या कोणाला होईन काही सांगता येत नसते. काही टेन्शन नाही घ्यायला का एवढं दे. चल येतो रे. ते म्या म्हटलं म्हणून भेटला तरी तुम्हाला तो पेपर. हा नाही तर मदनरावच्या हातचा पेपर कोणीच नाही काढू शकत. पांटेला उघडला तेव्हापासून वाचू राहिले होते ते. जाऊ द्या लागते. एखाद्याचं असं टेन्शन नाही घ्यायला लागत. एखादा माणूस राहते तसा, त्याला दिवसभर टाइमपास होत असणार रे. मग टाइमपास कायचा, गिरायकी चालू राहते, त्याचा टाइमपास होऊन जाते माया. अरे हे आले रे बा 2 जण आता मॅट करायला फालतूचे इथं. कोण होय. अरे बापा हे तर सोन्यांच्या त्याच्या गाडीचा आवाज होय. मोहनदा चल पांटेला बंद कर पटकन 2 मिनिटात. आपल्याला त्या मूर्त्या नेऊन देणार आहे सगळ्याच्या सगळ्या. चल बंद कर पांटेला. तात्याचा फोन आला होता. इथून सकाळी गेले तर मला तर काही असं म्हटलं नाही. म्हणजे काय मग आम्ही खोटे बोलू राहिलो काय. फोन लावून विचारून घे ना, मजा वाटत असेल तर. म्हटलं असं तर मी तर काही येत नाही रे बा पांटेला सोडून. माझी दुकानदारी सोडून येणार आहे का मी. मग काय आम्ही 2 जण जाऊ काय.
आणि ते सल्ल्या काका शाहरुख काका आणि तो मन्यादा कुठे गेला? ते चांगले झोपले आहे, ते काही येत नाही रे वा. नाही येत तर काय आम्ही ठेका घेतलाय का? आताच पांटेला उघडलं मी आणि आता हे लावून राहिले म्हणजे कामा धंदे सोडून द्या त्याच्याच मागे लागाव काय? आता नेऊन नाही द्यायला पाहिजे का तिघा चौघांना? जाऊ द्या ना, त्याच्या मागे नका लागू त्या लाईटाच्या. आल्यावर म्हणजा ना त्याले ते करा ना बरोबर. अरे काय बरोबर करण? काय बरोबर काय करण? तुला काय समजून राहिलं त्याच्यातलं? हा, रातभर हा लाईट बंद राहते आणि दिवसानं चालू राहते. मग काय म्हणणार आहे? कोणाला काय म्हणणार आहे? रात्रीचं काम आहे का दिवसाचं काम आहे? जा घरात हो, अंदर होय, अंदर घरात हो तू. तुला काय समजून राहिलं याच्यातलं? मलाच करा लागन काही ना काही. चल हो लवकर. हात बसा, तुमचं काय आहे तर ते तुम्हाला सांगू राहिले. घरात वा ऐकून नाही राहिले ते. तर खराब लाईट मागण्यात लावून दिला आणि सारखं तुझे लाईट बाकीच्या इकडे लावून दिले. बरं थांब ना आता. कायच्याच त्याच्यावाल्या फरक नाही आहे, हे जाणून बुजू इथं लावलेला आहे. सांगतो ना आल्यावर. ते काय झालं आप्पा, भले टेन्शन मध्ये दिसू राहिले आणि हा कसा काय दिवसाचा लाईट चालू आहे? तेच तर मला समजून नाही राहिलं का रात्री काम असते लाईटाचं का दिवसा असते. हा, हे कोणत्या बयकल्याला लाईट लावून दिला रे इथं? हे सगळं तात्याचं काम होय का बयकला लाईट इथं लावा म्हणून तो. हे तर मला लक्षात आलंच रे, हे लक्षात आलंच मायवाल्या. कारण सगळ्या इकडे जे लाईट आहे ते रातच्यानी लागते आणि इथं उलटच आहे म्हटलं. ह्या लाईटाचं आज दिवसानं लागते, रातच्यानं लागत नाही. कुठं आहे? घरी आहे काय? सरपंच घरी आहे काय? घरीच जातो मी त्याच्यावाल्या. ते काय घरी आहे नाही, ते आहे वावरात. तुम्हाला नंबर देतो हा आणि फोन लावा तुम्ही. मापाशी मोबाईल नाही आहे ना रे? मापाशी कुठून मोबाईल आहे? त्याच मोबाईलवर लावून दे ना. सोन्या दे ना फोन लावून, तेवढाच टाइमपास होते आपल्याला. हा बरं या इकडे या. हॅलो, कुठं आहे हो साहेब? वावरात आहे. सकाळीच घेतली वाटते आज. वावरात काम आहे म्हणता ना? अबे वावरात काम नाही, वावरात आहे म्हटलं, वावरात. अरे घे रे, टीन घे रे बाबा पहिले. भारी आहे रे टीन. अरे आणलाय का लगे? इकडे हा लावाचाच आहे ना, खाली ठेवून द्या सध्याचा. उठले का तुम्ही झोपीतून? त्या मूर्तीवाल्याचे मला फोनवर फोन येऊ राहिले. कधी आणून देता म्हणते? लवकर जा आणि त्या मूर्त्या देऊन द्या आणि तिकून आल्यावर माझून 50 रुपये घेऊन घे जा. 50 रुपये में बिकने वालों में से हम नहीं तात्या. पहिले ही बोल दे रहा तुम्हारे को. 50 रुपयात त्या मूर्त्या तिथपर्यंत जायला नाही. कमीत कमी 500 रुपये पाहिजे. हे जे तुम्ही रक्कम मागितली ना 500 रुपये, हा, हे जास्तीत जास्त रक्कम मागितली, कमीत कमी नाही मागितली तुम्ही. हा, सगळे मिळून 500 घ्या आणि चला पटकन ते मूर्त्या नेऊन दे जा. आता तुम्ही आम्हाला ओळखता आणि आम्ही तुम्हाला ओळखतो म्हणून ते 500 रुपयात घेऊन जाईल, काही हरकत नाही. ठीक आहे. पण हे हे काय म्हणून राहिले? बरं पहिले कोण म्हणून राहिलं? नाव तर सांग. अरे हे दुर्योधन आप्पा. अरे दुर्योधन नाही रे, जनार्दन. अरे हे जनार्दन आप्पा काय म्हणून राहिले तर? का हे असेच काम असते का म्हटलं तुमचेवाले? हा लाईट जो लावून दिला माझ्या घरापाशी, हा रातच्यानं चालू नाही उराला आणि दिवसानं चालू उरायला. हा, याचं काम रात्रीचं आहे का दिवसाचं आहे? आणि सगळ्याच्या घरापच्चे बरोबर रात्री चालू होते दिवसानं बंद होते आणि माझ्या घरापच्चा आहे रातच्यानं बंद राहते दिवसानं चालू होते. म्हणजे हे जाणून बुजूनचं काम नाही होय का तुमचं? अरे दुर्योधन काका, ते एखादं कसं असते, एखादं येत असते डिफॉल्टर. दुर्योधन करू राहिले. दुर्योधन नाही, जनार्दन. पाळसान का माय नाव दुर्योधन? हा, जनार्दन. अरे सॉरी ह्या सोन्यान त्यासोबत राहू माय सॉरी म्हटलं. जनार्दन काका, ते कसं एखादं डिफॉल्टर आलं असं करून देतो मी. अरे किती वेळ लागण हे करून द्याले? हा, आता संध्याकाळ होते म्हटलं, म्हणजे संध्याकाळच्या अगोदर करून पाहिजे सगळं. जनार्दन आप्पा त्याला म्हणा का मग हे तुम्हाला पहिलेच नाही समजलं का म्हणा का चेक करून पाठवा म्हणून. म्हणजे हे जाणून बुजून नाही होय काय? हे तुम्हाला माहित होतं का असं येते तर मग घरापाशी पहिले चेक नाही करावं काय? आणि चेक केलेले आहे ना इकडे. आता डबल त्रास नाही काय? अधिक खोदा रे आणि काळा रे. अरे जनार्दन काका 1-1.5 घंट्यातच काम होते. मला वावरातून येऊ द्या फक्त. जर मी इथून फोन केला तर ते 2 ऐदी पोट्टे येत नाही. मला तिथं स्वतः उभं राहून करून गेला ग म्हणून, नाही तर मोबाईलवरच काम होऊन जात होतं. आणि आपल्या इकडे कसे इलेक्ट्रिकलवाले जास्त आहे नाही ना. तो मोहन होता, मोहननं पांटेला टाकला. तो तर काय पांटेला सोडून याचा राहिला नाही. कसा आहे, वायर इकडे तिकडे झाला असं. जो रात्रीचा वायर आहे तो दिवसाच्या यायला लागला असं आणि जो दिवसाचा वायर आहे तो रात्रीच्या यायला लागला असं. त्याच्यानं कसं आहे, तो रातभर बंद राहते आणि दिवसा चालू होते. असं काहीतरी झालं असं. ते त्याला काही उपळा नाही लागत, काहीच नाही करावं लागत. तर वायर बरोबर ते इकडे तिकडे करून व्यवस्थित होऊन जाते. सौर ऊर्जावर आहे ते, काहीतरी आडवं तिडवं झालं असं. ते काही सांगू नका म्हणा, आत्ताच्या आत्ता या आणि पहिले हे काम करून द्या म्हणा, नाही तर मग तुमची कंप्लेंट टाकतो म्हणा मी वरच्या साहेबापाशी. हा हॅलो, ते काही सांगू नका म्हटलं. आत्ताच्या आत्ता या आणि हे लवकर मला चालू करून द्या, नाही तर तुमची कंप्लेंट वरच्या साहेबापाशी मी टाकतो. मी वावरात आहे म्हणून राहिलो सध्या. कसं आहे, काम चालू आहे. काम झालं रे झालं का मी पहिले तिकडे येतो. आणि तुम्हाला हे कोण सांगू राहिलं एवढं सारं? हा, काय मोठ्या साहेबापाशी जातो नसन तसं कोण सांगून राहिलं तुम्हाला? कोणी नाही सांगू राहिलं मला, मीच बोलू राहिलो. बरं ठीक आहे, देऊन द्या. तुमचं काम होऊन जाते, देऊन द्या त्याच्यावरची फोन. ठीक आहे मग तात्या, ठेवतो फोन. चालला जातो म्हटलं मूर्त्या नेऊन द्याले. त्यासोबत बोलायचं आहे, जास्ती छानपणा नको करू. त्याला भडकून द्यायचे कामं नको करू. हा, सगळं मला माहिती आहे म्हटलं. तुम्ही दोघं सांगू राहिले बोलाले. हा, फालतूचे कामं नाही करायचे. येतो मी अर्ध्या 1 घंट्यात करून देतो त्याचं काम. कहून होता ते एवढे गरम झाले? काय झालं असं? अरे ते जनार्दन काकाच्या घरापाशी चौक नाही आहे काय? तिथं तो सौर ऊर्जावरचा लाईट लावला. आता त्याचा काही उलटा तिलटा वायर लागला असेल पहिलेपासूनच. तो रातच्यानं लागून नाही राहिला म्हणते, दिवसा चालू होऊन राहिला. आता हे यायला फोन लावून मागितला असेल ना, हे दोघं चालले असेल तर तिकडून. अशा कामात बरोबर इकडून तिकडून राहतेच ते कुठं ना कुठं.
तर ते सांगू राहिले तसे तसे हे बोलू राहिले. बरं चला घराकडे चलू राहिले काय? चला झालं जाय आता बाया निघते. तुमचं काम जर नाही झालं तर आम्ही इकडून राऊंड मारतोच. डायरेक्ट मोठ्या साहेबांशी कंप्लेंट करता. अर्ज आम्ही लिहून देतो. तात्या तुम्ही एक काम करा राजू. सांगा ना कोणते कामं करायचे आहेत. पदावर आहे आपण आता. सांगा कोणते कामं करायचे आहे. सगळ्यात पहिले तुम्ही एक काम करा. तुम्ही सांगून नाही राहिले. तुम्ही काम करायचं आहे. सगळ्यात पहिले काम करायचं आहे. अरे काम कोणतं करायचं हे तर सांगा. हे आपले जेवढे वावरं आहे वाडे आहे तिकडून सगळं लावा आणि सगळ्या इकडून कॅमेरे लावा मेन ठिकाणी. अच्छा हे होतं का ते. बरं लावतो ना. पहिले आता हे लाईट लावू द्या रस्त्यानं. माणसं आपण काय हेच सांगितले आहे का तिघं जण. याच्या भरोशावर राहिलं तर वर्षभर लागत नाही लाईट. दुसरे माणसं सांगितले आहे बाहेर गावचे. त्याला इकडले रस्त्यानं सांगितलंय आणि गावातल्या या तिघाही दिलं आहे काम. सल्ल्या शाहरुख्या म्हणाले. कारण कसं आहे आपल्या वावरातनी पीक पाणी चांगलं राहते आणि चोट्ट्यानं मोठा कहर केला आहे आणि गावातलेच चोट्टे होय ते कसे कॅमेऱ्यात दिसल्यावर म्हणता येते तसं म्हणता नाही येत ना. आणि आता सोकारी ठेवले आपण तरी सोकारी बी किती सोकारी करन. झोप तर त्याला येते. आपण जंगली जनावराच्यानं सोकारी ठेव. आणि ते जंगली जनावर तर सोडून द्या. ते जंगली माणसंच पुरून देऊ राहिले आपल्या गावातले आपल्याला. आणि तात्या एक काम अधिक बी करा. प्रत्येकाच्या वावरातनी तुम्ही एक एक कॅमेरा लावून द्या नाही का हो पाटील. म्हणजे चोरही आले आणि कोणी आले तर सापडते त्याच्यात. अरे रस्त्यानं ठीक आहे कॅमेरे लावणं. आता प्रत्येकाच्या वावरात म्हणून आले तर वावर किती आहे किती जणाचे आहे. विचार कर ना. आता प्रत्येकापाशीच वावर आहे ना. दोघंच 10-15 जण सोडले तर प्रत्येकापाशीच वावर आहे ना. तर प्रत्येकाच्या वावरात मी जर CCTV कॅमेरे लावन तर काय भावात पडन ते. मले माया वावर घाण ठेवा लागन आणि कॅमेरे घेऊन लावा लागन लोकांच्या वावरात. अरे मी आमदार खासदार थोडी बनलो. सरपंचच बनलो ना. काय देवानंद भाऊ तुम्ही डायरेक्ट लंब डांबरच टाकता. एकदम फिटवाचंच काम करता काय. जे सरपंचाच्या हद्दीतलं आहे ते करू शकतो आपण. अरे म्या म्हटलं बघा इकडे लावून द्या वावरात. मला थोडी माहित होतं. आमदार किंवा खासदार असतो तर मग प्रत्येकाच्या वावरात काय प्रत्येकाच्या घरातही लावून दिले असते मी. अरे बस करा हो तात्या. वावरापर्यंत ठीक आहे. सगळ्याच्या घरातही लावून देसान काय. आणसान का हाबड. सगळ्यात पहिले जनार्दन काकाच्या इथं जा तुम्ही. ते खावलो नाही तिकडे. सावं भुलू तुला काही अक्कल गिक्कल आहे का नाही आहे. जवान बायासारखी काऊन आहे अशी करतो तू. म्हटलं ते लाल केस घेतले करून पान खाऊन थुकल्यासारखे. आता साडी नेसून राहिली लुगडं गिगडं नेसत जाय ना. का सगळ्या गोष्टी सांगाच लागते तुले. दिवसांदिवस का जवान उरायली का म्हातारी उरायली तू. एवढं नाही समजत तुले. अरे मी तर साडीच नेसू राहिली. मापेक्षा जास्त वयाच्या बाया जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून राहिली. त्याला काही नाही म्हणून राहिली तू. त्याचं मला काही घेणं देणं नाही आहे. काय म्हणून राहिली. मला आहे त्या घेणं देणं. जे माझ्या परिचयातले मी त्याला म्हणीन. मी बाकी जायला कायले म्हणीन. हे फालतूचं सॉंग बंद कर. पद्धतशीर राहत जराशी. वय पाय आपलं काय पाय. वय नाही पाय ना काही नाही पाय ना तालच करू राहिली फालतूची. मन्यादा काऊन रे एवढे चिल्लावू राहिले एखाद्या वगारासारखे. आरामात आवाज द्या ना. काय कोणतं काम पडलं तुम्हाला. तू इथं बसलीच राहत जा एखाद्या CCTV कॅमेरा सारखी. नाही दिवसभरापासून ऊन आहे का काय आहे. जाय ना अंदर जाऊन बसणं. आणि तू भुलू आजी तुला काही नाही वाटते काम धंदे. चालली इथं गोष्टी करायले याच्या त्याच्या किलच्या पाळाची कामं. म्हणजे आम्ही काय इथं काही किलच्या पाडवालो काय कोणाच्या. चुपचाप बसलो आम्ही शांततेत आमच्या गोष्टी करत. जास्ती भादर गायले करू आला. या लागते का त्या घरी. या लागते का त्या घरी. कायले बाबा कायले येतं घरी येऊन बी याच्या त्याच्या किलच्याच पाळशीन काय. राहू दे काही येऊ नको. आणि काय वय रे हे कचरा पेटी एकच दिली तुम्ही. अरे हराम खोराय हो. मला काय म्हणे तुम्ही का गहू भरासाठी होय म्हणे ते. सरपंच साहेबांना दिलं म्हणून. मला नाही सांगितलं तुम्ही का कचरा पेटी होय म्हणून. मग म्हणे आला घरी आणि मग ते बाहेर काढली. गहू भरले होते त्याच्यात. अरे तर काय झालं मग गहू भरले तर काय फरक पडू राहिले. जोपर्यंत कचरा नाही भरत तोपर्यंत काही भरल्या जात त्याच्यात. जेव्हा कचरा भरतो तेव्हा नाही जमत काही. आता गहू भरले तर काय झालं त्याच्यात. गहू भरले म्हणून आम्ही तर आमच्या घरी तुरीची डाळ भरली त्याच्यात. तर तुम्हाला सरकारनं सांगायला काय झालं होतं का कचरा पेटी होय म्हणून ते. जाऊ दे ना आता कचरा भरला ना ते. बस संपला विषय. दे मन्यात आल्यावर दे. काय होय रे कायले चिल्लावू राहिले. झोप मोड बोलवून टाकलेले काय हो. अरे काय झोपला जाय काय राजा. आमच्यासारखे एवढे झोपणारे उठले ना. काम आहे म्हटलं आपल्याला एक. कोणतं काम आहे. त्या कामाचे पैसे भेटणार आहे आपल्याला. तुला ट्रॅक्टर चालवता येते ना. चल तिघं जण जाऊ मस्त. 500 रुपये भेटते तिघाले. त्याच्या मूर्त्या आहे ज्या आणलेल्या आहे आपण ना त्या वापस नेऊन देणार आपल्याला. 5 मिनिटात तयारी कर. वाट पाहू राहिलो. आणि ते सल्ल्यान शाहरुख रे त्याला काहीच पता नाही आहे ना. म्हणून तर म्हणून राहिलो तिघं जण जाऊ पटकन ठेवून चाललं येऊन. 500 रुपये तात्यापासून हिसकून घेऊ. त्याला माहीत झालं का मग 100 रुपये देते हाती. बरं 10 मिनिटात येतो मी. मन्यादा काही ना काही कानाले बांधून घे. हे ऊन लय आहे बरं. उन्हाच्या झपाट्यात नाही काही चालत नाही म्हटलं. अच्छे गाची. बस उन्हाही लागून जाईन तुले. जमलं का आता पाय रे. अरे कानाले बाणाले लावलं ना राजा तुले. नाकाले बाणाला लावलं काय. काय तू बी जाऊ दे बाबा. त्या मागणे लागाले पुरत. पाय रे चेत्या पाय कुठं बांधलं तर.
अरे कानात आणि नाकात फरक नाही समजत वाटते तुले. चल जाऊ दे बरं. काय वरे सोन्या हे झापा आहे का काय उन्हीच्या? काय समजूनच नाही राहिला राजा. उसाचा रस गिस भेटला ना रस्त्यानं तर 2-3 गिल्लास दाबून घेऊ पहिले. म्हणे आता उसाचा रसवाला जर भेटला रस्त्यानं तर थांबूचं म्हटलं बाबा ट्रॅक्टर. अरे बापा रे चांगलीच थंडी उरायली रे माणसाची. ते समजून नाही राहिलं. रात्री आणायला पुरलं असतं. रात्री जर आणलं असतं तर मग नसतं आणायला भेटलं आपल्याला. मग ते दोघं नसते आले काय? म्हणून तर होय. म्हणून मी म्हटलं पटकन या जा आणि 3 जण मिळून करून टाका. आता आपल्या दोघांपैकी एकाला ट्रॅक्टरने येत नाही तर मग म्हणाले कायले आणलं असतं आपण ना. सर काय 250 आपल्यालाच वाचले असते. ऐकू येऊ राहिलं म्हटलं मला सगळंच ऐकू येऊ राहिलं. मजाक वय म्हण्याचा मजाक काही नाही समजत का तुले? सवारी म्हण्याचा. फेक रे कोणती सवारी होतं त्याली फेक लवकर तिकडे. म्हणला म्हणायचं त्याईले आणलं म्हणा ह्या मूर्त्या कुठं ठेवायच्या आहे ते सांगा. अरे मूर्त्या तर इथंच ठेवा लागते गोडाऊन मध्ये. पण हे कुठं दिसून नाही राहिलं ना डोळ्यानं. अरे लावणं तर फोन लावणं काय राजा म्हण्याचा भल्ला भारी का बाबा. फोन लावणं त्याशी तर नंबर आहे. या मूर्त्या आणल्या या लवकर बाहेर या जराशा. पटकन या जरा. इथंच आहे बाबा गोडाऊन पाशी. उतरवतो या पटकन या. खाली उतरवून ठेवून द्या म्हणते आम्ही येतो म्हणते तोपर्यंत. यानं इकडे हातभार नाही लावू लागेल काय? दोघं जण कसे काय उतरवणार आहे ते? कमी भारी आहे का मूर्त्या?